गुरुवर्य पंडित शांताराम चिगरी गुरुजी, गुरुमाई शकुंतला देवी चिगरी यांच्या स्मरणामध्ये आयोजित सुरताल संगीत सभा या मैफिलीमध्ये ज्यांचं तबलावादन या ठिकाणी आपण ऐकण्यासाठी एकत्रित जमलो, ते जगविख्यात तबलावादक पंडित शांताराम चिगरी, गुरुमाई शकुंतला देवी चिगरी आणि सुरताल परिवारातील सारे सदस्यांवर नितांत श्रद्धा आणि प्रेम करणारे पंडित अरविंद कुमारजी आझाद सर या कार्यक्रमासाठी अगदी शॉर्ट टाइमवर खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या बहिणीची की 1.5 तासापूर्वीच भैयानं विनंती केली आणि केवळ चिगरी गुरुजींचा कार्यक्रम आहे. गुरुजी लातूरचं एवढं मोठं वैभव होते आणि किंचित बरंही नकारात्मक शब्द न वापरता येण्यासाठी या ठिकाणी होकार दिले. ते माझे मार्गदर्शक, दिशा प्रतिष्ठानचे सर्व अभिजित भैया देशमुख साहेब, हार्मोनियमवर साथसंगत करण्यासाठी जे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, ते लातूरचं भूषण शास्त्रशुद्ध संगीत काय असतं याची जाणीव करून देणारे पंडित बाबुराव बोरगावकर सर, आदरणीय गुरुमाई ताई, दुसऱ्यांचे सन्माननीय परीक्षक, सुरताचा कुठला जरी कार्यक्रम असेल तर तो माझा कार्यक्रम आहे, माझ्या गुरुचा कार्यक्रम आहे ही भावना मनामध्ये ठेवून सुरतांवर आमच्या सर्वांवर प्रेम करणारे गुरुजींवर नितांत श्रद्धा असणारे जे बालाजी पापिंपळे, समोर बसणारे आमचे सर्व आमचे धुळीसर असतील, सुशिला देशमुख असतील, आमचे जनालताई असतील, आमचे डोंगसर असतील, सुरताल परिवारावर प्रेम करणारे सारे विद्यार्थी. खरं तर या योगायोग आहे की पंडितजी आमच्या क्लासवर परीक्षक पण आहे आणि मग परमेश्वरला संधीचं सोनं कसं करून घ्यायचं परमेश्वरला संजीवना सांगायची गरज नाही. त्यांना माहिती आहे की संधीचं सोनं कसं करायचं असतं, तर ते ज्ञानानं आणि सोनं करायचं असतं. खरं तर मी आणि नाना दोघेही प्रचारात थोडस जास्त व्यस्त आहे, पण तरी सुद्धा संजीव भैया आणि परमेश्वर म्हणाले की पंडित अरविंद कुमार आझाद साहेब गेले आणि आपण काहीतरी नियोजन करावं लागतं. एका क्षणाचंही आम्ही विलंब न करता नाना आम्ही म्हणालो की काय नियोजन करायचं ते करा, आपण अतिशय चांगला कार्यक्रम करूया. आणि पंडितजी खरं तर आपल्या उंचीसारखा हा नक्कीच कार्यक्रम नाही, यापेक्षा अजून ताकदीचा आम्ही ज्ञानसागरामध्ये कार्यक्रम घेऊ शकलो असतो, पण आचारसंहिता आहे, सगळे इलेक्शनमध्ये एवढे व्यस्त आहेत की खरं तर लसीकरण सुद्धा यायचं की नाही असा समजून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. पण छोटे काही का होईना आम्हाला ते ऐकायचं होतं, म्हणून छोट्याखानी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. आणि आपण उदारांतकरणाने मोठ्या मनाने, खरं तर माणूस श्रेष्ठ कधी होतो की त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे, खूप मोठा कलाकार आहे, याच्यातून माझ्या दृष्टीने तो खूप मोठा कलाकार होऊ शकत नाही. कलेला मोठा समजणारा कलाकार खऱ्या अर्थानं मोठा असतो आणि आपण कलेवर नितांत प्रेम, कलेपेक्षा मोठा आपण कुणाला मानत नाही. कदाचित त्याच भावनेने आपण या कार्यक्रमाला होकार दिला, त्याबद्दल सुरताल परिवाराच्या संबंध लातूरच्या वतीने आपल्या मनापासून अभिनंदन करतो. आम्ही वेळ घेणार नाही. पंडित शांताराम चिगरी गुरुजींबद्दल किती जरी बोललो तर प्रत्येक व्यक्ती गुरुजींबद्दल तासून तास बोलू शकेल, इतकं मोठं काम गुरुजींनी बहिणी आलं लातूर, मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये करून ठेवलं. पंडित मुकेश जाधव असतील, अंगरत्याग सर असतील, आज आमचे अमर कर्तने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे साधारण 500 विद्यार्थी असतात, त्यांच्याकडे क्लासेस आहेत. आमचा तेजस धुमळ आहे, त्याच्याकडे 400 विद्यार्थी तबल्याचे आहेत. म्हणजे असंख्य तबलावादक या मातीमध्ये पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांनी तयार केले. आणि मग त्याच्यानंतर राम बोरगावकर असतील, आमचे प्रकाश भाऊ असतील, धायगुडे सर असतील, पंडित विठ्ठल जगताप सर असतील, एक सांस्कृतिक
शास्त्रीय संगीताची एक वेगळी परंपरा, म्हणजे चिगरी परिवार असेल, बोरगावकर परिवार असेल, जगताप परिवार असेल, धायगुडी परिवार असेल, आता पुढे आमचे शशिकांत देशमुख चालवत आहे. आमचं हरी सर्वोत्तम जोशी सरांचा मुलगा साधारण 12-13 वर्षाचा आमच्या संजू भैयाकडे शिकतो. म्हणजे काय ताकदीचा तो तलाव आहे. मी तर म्हणतो मुकेश जाधवपेक्षा कदाचित भविष्यातला पुढचा तो ताकदीचा कलाकार. म्हणजे एवढे या मातीचं गुण आहे. म्हणजे ही माती केवळ राजकारणासाठीच प्रसिद्ध नाही, केवळ लातूर पॅटर्न शिक्षणासाठीच प्रसिद्ध नाही, त्याच्याही पुढे जाऊन ही माती संगीतासाठी इतकी प्रसिद्ध आहे की भविष्यामध्ये मंगेश बोरगावकर असतील, आमची अंजली गायकवाड असेल, नंदिनी गायकवाड असेल, आमची जान्हवी असेल, आमचे शशिकांत देशमुख सरांच्या 2 विद्यार्थिनी आहेत, आमचे डोंगरे असेल, म्हणजे असंख्य विद्यार्थी या लातूरच्या मातीने दिलेले आहेत आणि भविष्यातले खूप मोठे ताकदीचे कलाकार आहेत. म्हणून पंडितजी, आमची आपल्याला विनंती आहे की जिथं जिथं लातूरकर आपल्याला बोलवतील किंवा आपल्या माध्यमातून अजून कुण्या कलावंताला जर इथं पाठवता आलं तर आम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आम्ही स्वतःला समजू. अधिक बोलणार नाही. पुन्हा एकदा आपलं मनापासून सुलतान परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. पंडित बाबुराव बोरगावकर सर यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.